स्वामी विवेकानंद आश्रमशाळेमध्ये शिकणारा मागासवर्गीय कुटुंबातील अरविंद खोपे या बालकाच्या हत्येसंदर्भात न्याय मिळण्याबाबत आंबेडकरी समाज बांधव अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. लातूरला बालक अरविंद खोपे हा इयत्ता 7वीमध्ये स्वामी विवेकानंद आश्रमशाळा MIDC लातूर या शाळेमध्ये शिक्षण घेत होता. मागासवर्गीय कुटुंबातील अरविंद खोपे याचे आईवडील यांनी मुलाची परीक्षा असल्यानं पांगरी तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणाहून लातूर या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी सोडलं होतं. अरविंदच्या आईवडिलांना स्वामी विवेकानंद आश्रम शिक्षकांनी त्यांना फोन करून सांगितलं की अरविंद पोटेला काहीतरी लागलं आहे आणि शिक्षकांनी सांगितलं की त्याचे आईवडील लांब असल्यामुळे त्यांनी आपल्या जवळच असणाऱ्या नातेवाईकांना फोन करून कळवलं. नातेवाईक आश्रमशाळेमध्ये अरविंदला पाहण्यासाठी गेले असता त्या शिक्षकानं अरविंद आत्ताच आश्रमातून पळून गेलेला आहे असं सांगितलं. अरविंदच्या आईवडिलांना तसं फोनवर कळवल्यानंतर मुंबईवरून लातूरकडे ते निघाले. सर्व लातूरमध्ये असणारे नातेवाईक हे अरविंदचा शोध घेत असताना पहाटे 3च्या दरम्यान आश्रमशाळेचा तो शिक्षक गुपचूप अरविंदचा मृतदेह जंगलात टाकण्यासाठी निघाला असताना अरविंदच्या नातेवाईकांनी त्या शिक्षकाला रंगेहात पकडलं. परंतु तो शिक्षक पळून गेलेला असून या शिक्षकाच हत्यारा असून मुलाची हत्या या शिक्षकानं केली असल्याचं निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या शिक्षकावर कारवाई होऊन आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचं निवेदन दलित समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. त्याबरोबरच त्यांच्या परिवाराला 25 लाख रुपयांची मदत सरकारनं द्यावी अशी मागणी समस्त दलित समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. यावेळी बहुसंख्य दलित बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठिकाणी राहणारा अरविंद खोपे हा आई वडिलांची पोटाची खळगी भरण्यासाठी शाळेमध्ये मोठा व्हावा, शाळेमध्ये मोठा होऊन शिकावा हे स्वप्न उराशी बाळगणारे आई वडील यांनी आपल्या मुलाला लातूर या ठिकाणी स्वामी विवेकानंद आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी इयत्ता 7वीमध्ये सोडले होते. सदर्व 29/7/2024 रोजी त्यांच्या आईवडिलांना अरविंदच्या आईवडिलांना फोन केला. टेंकाळे मास्तर यांनी फोन केला की सदर्व तुमच्या मुलाच्या पोटामध्ये काहीतरी जखम झालेली आहे आणि तुम्ही लवकर त्याला पाहण्यासाठी या. आई वडील आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई या ठिकाणी होते. तिथून त्यांना गडबड झाली म्हणून त्यांनी लातूरमध्ये आपले काही नातेवाईक आहेत त्या लातूराच्या नातेवाईकांना त्यांनी फोन केला आणि त्यांनी लातूरमधले आपले जे काही नातेवाईक आहेत ते आश्रमशाळेमध्ये गेले. सदर्व आश्रमशाळेमध्ये गेल्याच्या नंतरनं टेंकाळे नावाचे सर यांनी त्यांच्या नातेवाईकांना गेट बंद केलं आणि सांगितलं का तुमचा अरविंद हा आत्ताच शाळेमधून पळून गेलेला आहे. सदर्व नातेवाईक हतबल झाले. त्यांनी त्यांच्या आईवडिलांना फोन केला. सदर्व तुमचा अरविंदच्या पोटाला काहीतरी जखम झालेली आणि ती जखम पाहता त्या ठिकाणी ते गडबडले. आईवडिलांनी सांगितलं की काही करा, माझ्या मुलाचं त्या ठिकाणी तुम्ही शोध घ्या आणि माझा मुलगा मला कुठे दिसेल का ह्या भावनेने ते आईवडिलांनी नातेवाईकांना सांगितलं. नातेवाईकांनी सर्व लातूर शहर बसस्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल अशा सर्व भागामध्ये रात्रभर त्यांनी पहारा दिला. त्याला डोळ्यात अंजन घालून त्यांनी सर्वत्र पाहिलं, परंतु आपला अरविंद कुठेही शोधून आला नाही. आणि म्हणून त्यांचे आईवडील मुंबईहून येताना त्यांची वाट पाहत होते आणि एका जंगलाच्या दिशेने हा टेंगाळे नावाचा शिक्षक हा त्या बालकाला घेऊन तो त्या ठिकाणी जंगलाच्या दिशेने चालला होता. नातेवाईकांनी आईवडिलांनी पाहिलं की हा टेंगाळे कुठे चालला आहे म्हणून त्याच्या पाठीमागे त्याचा पाठलाग केला आणि त्या टेंगळेने यांना पाहिल्याच्या नंतर ते पाहिलं की याचे नातेवाईक आपला शोध घेत आहेत आणि म्हणून त्या बालकाला त्या ठिकाणी त्याने रस्त्यातच टाकलं आणि तो त्या ठिकाणी पसार झालेला आहे. सदर्व ही जी काही संस्था आहे हा BJPचा माजी आमदार असणारा शिवाजी केवेकर हा आहे. सदर्व हा चालक जो आहे तो त्या ठिकाणी फरार आहे. सदर्व आत्ता थोड्याच वेळामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला नाही. शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बळजबरीने त्यांच्यावर दबाव टाकून त्या ठिकाणी त्यांच्यावर खोट्या प्रकारच्या या ठिकाणी स्टेटमेंट देऊन त्या बालकांवर जे काही प्रसंग आहेत ते सांगितल्या जातात की त्याने आत्महत्या केलेली आहे. सदर्व याच्या आमच्याकडे सर्व फुटेज आहेत. बालकाच्या नाड्याला कुठल्याही प्रकारचा दोरीचा फास नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न कुठल्या प्रकारे होत नाही. त्या बालकाच्या जीभ दाताच्या खाली दाबलेली आहे, याचा अर्थ त्याचा गळा दाबून
निर्गुणपणाने हत्या करण्यात आलेली आहे। सदर या बालकाला आश्रमाच्या शाळेमध्ये कुठल्या तरी बाथरूममध्ये कोंडून ठेवलं गेलं आणि रात्रभर त्याची वाट पाहिली आणि पहाटे त्याची विल्हेवाट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला, म्हणून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होत आहे। म्हणून आमची शासनाला विनंती आहे की सदर या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत या आरोपींना त्यांना पाठीशी घालू नये, कारण सदर्व ही जी काही घटना आहे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत। म्हणून सदर्व हा मागासवर्गीय मुलगा आहे आणि मागासवर्गीय मुलगा असल्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी आहे की सदर्व या लवकरात लवकर तिथले जे कलेक्टर असतील, SP साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय या देशाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब असतील, यांना आमची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की सदर्व त्यांनी या ठिकाणी हा सखोल चौकशी करून या ठिकाणी हा केस फास्ट ट्रॅकमध्ये चालावी, यांच्यावर 302 सारखा गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर्व जे काही पीडित कुटुंब आहे या पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून, आर्थिक सहाय्य म्हणून, त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांना 25 लाख रुपयाची मदत त्यांनी करावी। सदर्व या ठिकाणी काही हा गुन्हा जर दडपण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज हा खपवून घेतला जाणार नाही। संपूर्ण आंबेडकरी समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करेल। येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा त्यांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही, अशी या ठिकाणी आम्ही आव्हान करतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। आंबेडकरी समाजाच्या वतीने लातूर येथे ज्या अरविंद खोपे नावाच्या विद्यार्थ्याची निर्गुण हत्या झाली त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत। आम्ही आमच्या सर्व मागण्या रीतसर कलेक्टर साहेबांशी सांगितल्या आहेत। आत्ताच संजय भाऊंनी पण आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे, परंतु जो प्रकार या महाराष्ट्रामध्ये होत आहेत असे असंख्य प्रकार महिन्या 2 महिन्याला कुठेतरी मागासवर्गीय तरुणीची हत्या होती, लहान बालकांची हत्या होती। या महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय याचा जबाब आंबेडकरी समाज आज या ठिकाणी जमून विचारतोय। येणाऱ्या काळामध्ये ही भावना जर असंख्य पद्धतीने असेच प्रकार जर वाढत चालले आणि गुन्हेगारावर जर शासनाचा किंवा पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नाही तर निश्चित याचे गंभीर परिणाम या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दिसायला लागतील। त्यामुळे आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे का भाऊ हा जो प्रकार घडलेला आहे त्याची सखोल चौकशी करून लवकरात लवकर त्या आरोपींवर 302 प्रमाणे व ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करून तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दाखल करावा। त्याचप्रमाणे त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 25 लाखाची मदत करावी आणि या महाराष्ट्रामध्ये या महिन्यामध्ये ज्या 2-3 घटना घडल्या त्याला सर्वस्वी हे महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे। त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात अशा घटना घडू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने त्याची काळजी घ्यावी आणि 8 दिवसामध्ये जर या अरविंद खोपेच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला नाही तर नगर जिल्ह्यामध्ये एक आंबेडकरी समाजाच्या वतीने मोठा भव्य दिव्य मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की संविधान इतकं सुंदर आहे तर जर ते चांगल्या लोकांच्या हातात जर गेलं तर ते सुंदर आहे, हे संविधान इतकं वाईट आहे की तेच वाईट लोकांच्या हातात गेलं तर हे संविधान वाईट ठरू शकतं। हा जो संदेश त्यांनी त्यावेळेस दिला, आज आम्हाला असं वाटतंय की वाईट लोकांच्या हातात हे सरकार गेलेलं आहे आणि हे मनुवादी विचारांच्या लोकांच्या हातात हे सरकार गेलेलं आहे। म्हणून हा जो अन्याय अत्याचार होतो हा संपूर्ण फक्त दलित समाजावरच होत असतो, कारण हे ठरवून त्यांनी ठरवलेलं आहे काय हे आता आमच्या समाजाला त्याचा विचार करावा लागेल आणि इथून पुढे येत्या काळामध्ये जर अशा घटना घडत चालल्या किंवा राहिल्या तर समाजाचा नक्कीच विचार करेन आणि महाराष्ट्रभर ह्या सरकारने ह्या जातीयतेचा न्याय निवाडा करावा व मनुवादी विचारांच्या लोकांना ताबडतोब जेलमध्ये टाकावे। कोणता तो आमदार आहे त्याची जी संस्था आहे त्याला ताबडतोब जेलमध्ये टाकावे अशी आमच्या समाजाच्या वतीने मागणी आहे।